सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत त्या पवित्र भूमीत जेथे संत तुकाराम महाराजांनी जगाला भक्तीचा अमर संदेश दिला। देहू ही फक्त जागा नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं मंदिर आहे। देहू सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे शहर, शिवाजीनगर, निगडी येथून PML बस उपलब्ध असतात। संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असलेल्या देहूमध्ये या मंदिरात तुकाराम महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आहे। मित्रांनो, विचार करा, जर खुद्द देशाच्या राजाने एखाद्याला सोन्या नाण्याने भरलेलं ताट आणि हिरे मोती भेट म्हणून पाठवले तर तो काय करेल? नक्कीच आनंदाने स्वीकारेल। पण महाराष्ट्राच्या मातीत एक असे संत देखील होऊन गेले ज्याने राजाने पाठवलेलं सोनं चांदी कवडी मोलाचं समजून नाकारलं। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा तो अंगावर काटा आणणारा इतिहास। स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची ख्याती समजली। शिवरायांना अशा महान संतांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली। राजे असल्यामुळे त्यांनी शिष्टाचाराप्रमाणे आपल्या मंत्र्यासोबत तुकोबांसाठी अत्यंत मौल्यवान नजराणे पाठवले। त्यात सोन्याची नाणी, हिरे मोती आणि उंच वस्त्रे होती। सर्व घेऊन जंगी लवाजमा देहू गावात तुकोबांच्या घराबाहेर पोहोचला। सोन्या चांदीने भरलेली ताटं जेव्हा तुकोबांसमोर ठेवली गेली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर यत्किंचितही आनंद किंवा लोभ दिसला नाही। उलट त्यांनी ते धन शिवरायांच्या माणसांना परत नेण्यास सांगितले। तुकोबांनी शिवरायांना निरोप म्हणून एक प्रसिद्ध अभंग लिहून पाठवला। ते म्हणाले, सोनं आणि माती आमच्यासाठी दोन्हीही सारखेच आहेत। आमच्याकडे आधीच जगातलं सर्वात मोठं धन आहे आणि ते धन म्हणजे आमचा विठ्ठल। एका संताने सोन्याचा त्याग केलेले ऐकून शिवरायांचा तुकोबाबद्दलचा आदर 1000 पटीने वाढला। राजे स्वतः सर्व लवाजमा सोडून एका सामान्य माणसासारखे रात्रीच्या वेळी तुकोबांच्या कीर्तनाला देहूमध्ये आले। कीर्तन संपल्यावर शिवरायांनी तुकोबांच्या चरणावर डोके ठेवले। एक महान राजाने एका संतासमोर नतमस्तक होण्याचा तो क्षण अलौकिक होता। शिवरायांनी तुकोबांना विनंती केली, महाराज, तुम्ही माझ्यासोबत चला आणि राजगुरू व्हा। पण तुकोबांनी अत्यंत प्रेमाने शिवरायांना सांगितले, राजे, माझे काम भक्तीचे आहे आणि तुमचे काम शक्तीचे आहे। तपोनिधी संत नारायण महाराज हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सर्वात धाकटे सुपुत्र होते। पालखी सोहळ्याचे जनक म्हणून त्यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहे। फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो पवित्र दिवस, त्या दिवशी तुकोबारायांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं। जणू त्यांना आधीच कळलं होतं की आजचा दिवस हा पृथ्वीवरील शेवटचा दिवस आहे। पण त्यांच्या मनात ना भीती होती ना दुःख, कारण ज्यांचं संपूर्ण आयुष्य विठ्ठलाच्या नावात गेलं त्याला मृत्यूची भीती कशी वाटणार? भक्त त्यांच्या भोवती जमले होते। प्रत्येकाच्या डोळ्यात प्रेम होतं, श्रद्धा होती। तुकोबाराय शांत स्वरात म्हणाले, नाम कधी सोडू नका, विठ्ठलावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका। देह नश्वर आहे पण नाम अमर आहे। इतक्यात वारकरी परंपरेनुसार आकाशातून एक दिव्य प्रकाश पृथ्वीवर उतरू लागला। त्या तेजस्वी प्रकाशातून वैकुंठाचं दिव्य विमान, पुष्पक विमान अवतरलं। जणू स्वतः पांडुरंग आपल्या सर्वात लाडक्या भक्ताला घरी घेण्यासाठी आला होता। तो क्षण शब्दात सांगणं अशक्य होतं। भक्तांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता। कोणी तुकोबारायांच्या चरणावर मिठी मारत होतं तर कोणी हात जोडून फक्त त्यांच्याकडे पाहत होतं। विरह होता पण त्याहून मोठा आनंद होता, कारण त्यांचा संत स्वतः विठ्ठलाच्या सानिध्यात जाणार होता। तुकोबारायांनी शेवटचं एकदा सर्वांकडे प्रेमाने पाहिलं। त्यांच्या ओठावर फक्त एकच नाम होतं, विठ्ठल विठ्ठल, आणि हरिनामाचा अखंड गजरात ते त्या दिव्य विमानात विराजमान झाले। ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम या घोषात आकाश आणि धरती एकरूप झाले। असं म्हणतात त्या दिवशी देहू रडलं। इंद्रायणीच्या लाटाही जणू विरहाने दाटून आल्या। पण तुकोबाराय गेले नाहीत, ते प्रत्येक अभंगात जिवंत राहिले, प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत राहिले आणि प्रत्येक विठ्ठल नामात अमर झाले। हेच ते वैकुंठ गमन स्थान।